छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे या भव्य महानाट्याचे दिमाखात सादरीकरण करण्यात आले। संस्कृती आणि जयनील फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रयोगाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला। दरम्यान जयनील फाउंडेशनचा अधिकृत शुभारंभ यावेळी करण्यात आला। परमपूज्य संत प्रसाद महाराज यांच्या हस्ते फाउंडेशनच्या लोगोचे अनावरण झाले। यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील, नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर, माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांसह अनेक मान्यवर रंगमंचावर उपस्थित होते। तरुणांना केंद्रबिंदू मानून शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात फाउंडेशन कार्य करेल असा संकल्प अध्यक्ष गौतम पाटील यांनी यावेळी व्यक्त केला। या महानाट्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात सहभागी 250 कलाकारांपैकी 80% कलाकार स्थानिक होते। भव्य सेटच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास या कलाकारांनी रंगमंचावर जिवंत केला। विशेषतः शंभूराजांच्या बलिदानाचा प्रसंग पाहून उपस्थित प्रेक्षकांचे डोळे पाणावले। संस्कृती फाउंडेशनचे निकेश राजपूत यांनी स्थानिक टॅलेंटला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले। जय भवानी, जय शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणांनी संपूर्ण नाट्यगृह अगदी दुमदुमून गेले होते। ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न अमळनेरकरांच्या स्मरणात राहणारा ठरला। अमळनेर येथील सेवानिवृत्त शिक्षक कैलासवासी पंडित बाबूलाल भोई शिंगाणे यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजाला शवपेटी भेट देऊन वडिलांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली। पंडित भोई हे त्यांच्या साध्या राहणीमानासाठी आणि प्रेमळ स्वभावासाठी समाजात परिचित होते। त्यांच्या निधनानंतर दुःखात असतानाही त्यांचे पुत्र, सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे, नितीन शिंगाणे आणि डॉक्टर सुनील शिंगाणे यांनी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ भोई समाज बांधवांच्या उपयोगासाठी ही शवपेटी दान केली। शिंगाणे कुटुंबियांचा समाजसेवेचा वारसा फार मोठा आहे। मनोज शिंगाणे यांनी रक्तदानाच्या माध्यमातून तर डॉक्टर सुनील शिंगाणे यांनी कोरोना काळात रुग्णसेवेतून मोलाचे योगदान दिले आहे। गंधमुक्तीच्या कार्यक्रमाप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सरकारी अधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। वडिलांचे संस्कार आणि समाजसेवेची परंपरा अखंड सुरू ठेवू असा निर्धार शिंगाणे भावंडांनी यावेळी व्यक्त केला। त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे। भारत निवडणूक आयोगातर्फे देशातील 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण SIR मोहिमेचा 3रा टप्पा जाहीर करण्यात आला आहे। या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश असल्याने अमळनेर विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांच्या अचूकतेसाठी प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी दिली। प्रत्यक्ष घरोघरी जाऊन होणार पडताळणी। या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन तपशिलाची खातरजमा करतील। या प्रक्रियेत पारदर्शकता टिकवण्यासाठी राजकीय पक्षांच्या बूथ लेवल एजंट्सची मदत घेतली जाणार आहे। जनगणनेच्या कामाचा विचार करून या मोहिमेचे नियोजन जून ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत करण्यात आले आहे। सदर मोहिमेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे। 20 ते 29 जून BLO प्रशिक्षण आणि पूर्वतयारी, 30 जून ते 29 जुलै BLO मार्फत घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटी, 5 ऑगस्ट मसुदा मतदार यादीची प्रसिद्धी, 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दावे व हरकती नोंदवण्याचा कालावधी, 7 ऑक्टोबर अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी। प्रांत अधिकारी मयूर भंगाळे यांनी सर्व राजकीय पक्षांना आपले एजंट नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे। यामुळे दुबार नावे वगळणे, मृत व्यक्तींची नावे काढणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि अचूक होण्यास मदत होणार आहे। अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील माजी सरपंच मनीषा महाजन तसेच माजी उपसरपंच मुरलीधर महाजन यांची कन्या नेहा मुरलीधर महाजन भंगाळे यांना मॅथेमॅटिक्स विषयामध्ये PhD पदवी प्रदान करण्यात आली। नेहा महाजन यांना या संशोधन कार्यासाठी त्यांना गाईड म्हणून डॉक्टर नरेंद्र स्वामी, प्राचार्य डॉक्टर VR पाटील यांचे मार्गदर्शन लाभले। नेहा मुरलीधर महाजन भंगाळे यांनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले। त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे।